शैक्षणिक संस्था आहे, सगळ्यांना माहिती आहे. माझ्याकडे माझ्या वडिलांनी काढलेली 1960 साली शैक्षणिक संस्था काढली आणि आज माझ्या शिक्षण संस्थेमध्ये 6000 विद्यार्थी शिक्षण घेते. सर्व जाती धर्माची माणसं आहेत. माझ्याकडे पहिली ते PG पर्यंत, डिग्रीपर्यंत, पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंत सर्व फॅकल्टीज, डी फॉर्मची असेल, बी फॉर्मची असेल, BSc आग्री असेल, पॉलिटेक्निक असेल, इंजिनिअरिंग असेल, ITI असेल, ह्या सगळं फॅकल्टीज मी ग्रामीण भागातल्या त्या ठिकाणी शिक्षण देण्याचं काम करतो. माझा धंदा दुसरा नाही. अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातले येतात, गरीब मुलं राहतात. दरवर्षी गरीब मुलाला विनामूल्य 40 ते 50 लोकांना मी त्या दिवशी ॲडमिशन देतो. एक सर्व, कारण जिल्ह्यातून येणारी ही सर्वसामान्य गरीब मुलं आहेत, आमच्या तालुक्यातले आहेत, आमच्या जिल्ह्यातले आहेत. त्यांना न्याय देण्याचं काम आमच्या संस्थेनं आजपर्यंत केले. हजारो विद्यार्थी घडवले, तेच श्रेय माझ्या पाठीशी आहे. आज हजारो विद्यार्थी मला फिरताना भेटतात, साहेब मी तुमच्या कॉलेजचा, मी डी फॉर्मसीला होतो, मी ॲग्रीला होतो, मी ग्रॅज्युएशन केलं. असे अनेक विद्यार्थी मला या लोकसभेने निवडणूकमध्ये फिरताना दिसतात. मला स्वतःला धन्य समजतो. मला एक म्हणायचं आहे, मित्र हो, ही लढाई हुकुमशाही विरुद्ध सर्वसामान्य माणसाची लढाई, इथं बसलेल्या सर्वसामान्य माणसाची लढाई. मी एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आपल्या पुढे आहे. येणारी ही निवडणूक ह्या धंद्याच्या विरोधात, ही मी एकटा उमेदवार नाही, तिथं बसलेले सगळे माता भगिनी असलेले आपण उमेदवार समजून या निवडणुकीचे पाठिंबा आपण या ठिकाणी करावा लागणार आहे, ही विनंती करण्यासाठी मी इथं आलो आहे. अनेक मुद्दे आहेत, नाही अशातला भाग नाही. अनेकही बोलता येते, नाही अशातला भाग, पण पुढे सभा आहे, काही वेळेचं बंधन आहे. आपले नेते माननीय हंडोळे साहेब मुंबईहून इथं आलेत, मी त्यांचे आभार मानलो, पुन्हा एकदा आभार मानतो. साहेब आमच्या हाकेला ओ देऊन तुम्ही इथं आलात, त्याबद्दल मी माझ्या काँग्रेस पार्टीच्या वतीनं आपल्या सर्वांचे इथं मी आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.